बांबूस. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहे इंडस 11 व्हरायटी लावलेली आहे. तत्पूर्वी ज्या शेतकऱ्यांनी हा जो प्लॉट डेव्हलप केलेला आहे त्यांच्याशी आपण संवाद साधू. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचे नाव सांगा पूर्ण. माझे नाव रवींद्र शिवाजी ठोंबरे, गाव लिंगिरे, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. अच्छा, मोबाईल नंबर? माझा मोबाईल नंबर आहे 9011 53 51 17. तुम्ही ही कुठली व्हरायटी लावलेली? इंडस 11. आणि किती रोप लावलेले आहे? हे इंडस 11 10,000 आणि पिकॅडोर म्हणून एक व्हरायटी आहे. अच्छा, ते 7,000. 7,000 आहे का? साधारणपणे हा प्लॉट किती दिवस झालाय? हा प्लॉट 59 दिवस. 59 दिवस आहे. एक तोडा झालेला आहे. एक तोडा झालेला आहे. एक तोडा किती निघाला होता तो? एक तोडा 1.5 टन निघाला. 1.5 टन निघालाय. आता सध्या एक 2-3 दिवसांनी दुसरा तोडा आपण कुठे करणार आहात? उद्या. एक साधारणपणे शेतकरी मित्रांनो, आपण एका झाडाची सध्या सेटिंग किती झाली आहे आणि फळ किती लागलेले आहे ते आपण चेक करणार आहोत. दादा मोज आहे. 1 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ठीक आहे, ठीक. 20 ते 25. ठीक आहे. साधारणपणे एका झाडाला जे आहे 20 ते 25 फळांपर्यंत आता सध्या लागलेली आहे. याआधी तुम्ही पण मिरची घेतलेली होती समजा, पिकॅडोर असो किंवा मग इंडस 11 असो, या व्हरायटी आपण याच्या आधी पण घेतलेली आहे. सध्याच्या कंडिशनला आपल्या प्लॉटला कोणाचे शेड्यूल चालू आहे आणि याआधी तुमचे जे शेड्यूल चालू होते त्यामध्ये तुम्हाला काय बदल वाटला? सध्या जे आपले शेड्यूल चालू आहे भुजबळकर साहेबांचे, तर भुजबळकर साहेबांच्या शेड्यूल मध्ये तुम्हाला काय वाटलं? समजा जे शेड्यूल मिळत आहे तर तुम्ही समाधानी आहात का? हो, 100%. तुम्हाला प्लॉट मध्ये काय बदल मिळाला याच्या आधी तुम्ही जे घेत होते? सेटिंगचं प्रमाण जास्त आहे साहेबांच्या शेड्यूल मध्ये. अच्छा अच्छा. आणि जे टेम्परेचर मध्ये प्लॉट पूर्ण थ्रिप्स वर जातो. अच्छा. हे पूर्ण नेट झाकाय त्यांनी सल्ला दिला, बांबू हाऊस करा म्हणले. अच्छा अच्छा. बांबू हाऊस केल्यामुळे पूर्णपणे नेटचा मी कंपल्सरी आठवड्यातून फक्त 2 फवारणी घेतोय. 2 फवारणी घेतोय. जास्त करून जर बघितलं तर ह्या ज्या व्हरायटीमध्ये ब्लॅक थ्रिप्सचा प्रॉब्लेम जास्तीत जास्त येतो. जो माल असतो तो खरडा होत असतो. तर तुम्हाला त्यामध्ये काय बदल वाटला? सध्या तुमच्या आता प्लॉटचा दुसरा तोडा आलेला आहे आणि पूर्ण प्लॉट जर बघितला आपला तर त्या प्लॉटमध्ये एकही आपल्याला असं फळ दिसलं नाही की त्यामध्ये ब्लॅक थ्रिप्सने चाटलेलं आहे किंवा मग खरडा माल आहे. तर तुम्हाला जे शेड्यूल मिळाले आहे समजा त्यामध्ये तुम्ही समाधानी आहात? 100% समाधानी. महाराष्ट्रामधील जे पण उत्पादक शेतकरी आहे त्यांना काय मेसेज देऊ शकता की साहेबांचे जे ऑनलाईन जे शेड्यूल मिळत असतं, ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो, तर ते समाधानकारक आहेत का? 100% समाधानकारक आहे. शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की साहेब स्वतः प्लॉटवर नाही आले तरी त्यांना फोटो टाकला तरी पण ते डिटेल त्याचं निदान करतात. अच्छा अच्छा. आणि एक स्प्रे घेतला का दुसऱ्या दिवसापासून त्याचा रिझल्ट चालू होतो. अच्छा अच्छा. शेतकरी मित्रांनो, या आपण व्हिडिओमध्ये बघितलं की जी ही इंडस 11 व्हरायटी लावलेली होती साहेबांनी, तर तिला जी आहे पूर्णपणे भुजबळकर साहेबांचे शेड्यूल चालू आहे. सध्याच्या कंडिशनला प्लॉट टेम्परेचर जास्त वाढल्यामुळे तरीही पण प्लॉट एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे. कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये डॅमेज झालेलं नाही आहे किंवा ब्लॅक थ्रिप्सचा, लाल कोळीचा, त्यानंतर जी बुरी डाऊन येत असते त्याला कुठल्याही प्रकारचा डॅमेज झालेला नाही. तुम्ही प्रत्येक झाड बघू शकता, त्याची फुलकळी पण आलेली आहे. त्यासोबत खाली माल एकदम चांगल्यातल्या चांगल्या प्रकारे लागलेला आहे. कुठलेही झाड जर चेक केलं तुम्ही तर एकदम चांगल्या प्रकारे सेटिंग झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, मेसेज हाच देणं आहे या व्हिडिओमध्ये की तुम्ही जर समजा शिमला असो किंवा टोमॅटो असो कुठल्याही प्रकारचा भाजीपाला घेणार असाल, जर तुम्हाला जर काही अडचणी येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा. आणि साहेबांची मदत लागत असेल किंवा साहेबांचे शेड्यूल जर लागत असेल तर आमच्याशी संपर्क करू शकता. आणि डिटेल्समध्ये साहेबांचा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही जो आपला प्लॉट आहे तो चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकता. आणि जो येणारा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती आपण 100% तर नाही पण चांगल्यातल्या चांगल्या प्रकारे आपण त्याच्यावरती निदान करून आपलं जे उत्पन्न आहे ते चांगल्या प्रकारे आपण डेव्हलप करू शकतो. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. व्हिडिओ शेवटपर्यंतच बघितला त्याबद्दल धन्यवाद.